कळलंय मला काय म्हणायचं. एक्सक्यूज मी सर, हे सगळं काय चाललंय मला समजत नाहीये. प्लीज सांगाल का तुम्ही मला? मी सांगतो. आपण जे सॅम्पल डिझाईन सबमिट केलं आहे, आय मीन या डिझाईनमुळे आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे ते डिझाईन आणि तू काढलेले डिझाईन यात जमीन आसमानाचा फरक आहे. येस नीता, लेखाच्या डिझाईन्स तुझ्या डिझाईन्सपेक्षा जरा जास्त छान आहेत. दे आर मच बेटर दॅन युअर्स. नाही पण यश, मग आता तू काय करायचं ठरवलं? SP आपल्याला नवीन डिझायनर्स हायर करावे लागतील. सर सर प्लीज सर, गिव्ह मी वन चान्स. मला एक चान्स द्या. मी प्रयत्न करेन. आय डू माय बेस्ट. नीता तू प्रयत्न कर, पण तरी सुद्धा आपल्याला नवीन डिझायनर अपॉइंट करावा लागेल. SP तुम्ही लवकरात लवकर कामाला लागा. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. ओके.
यश, आता किती दिवस तू नुसतं असं विचार करतच बसणार आहेस? बघूयात, अजून काही डिझायनर्सचे इंटरव्ह्यू घेऊन बघू. कम ऑन यश, अरे किती दिवस हे चालणार आहे? जस्ट स्टॉप इट. तुला हे चांगलंच माहिती आहे की तुला जे हवं आहे ते फक्त लेखा करू शकते. बघ माझं ऐक, कॉल हर. नो SP, नेव्हर. करेक्ट, मी विसरलोच होतो. तुझ्यासाठी तुझा तो सो कॉल्ड इगो महत्वाचा आहे ना, आणि तुझा अहंकार तुला कुणापुढे झुकायला देणार नाही. पण तू हे विसरतोयस यश की लेखासारखी डिझायनर आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाही. तुला सुद्धा तिचं काम आवडतं. SP ती काम चांगलं करते हे मी कधीच अमान्य केलेलं नाहीये. तिचा प्रॉब्लेम आहे तिचा ॲटिट्यूड. मी जरा तिला काय बोललो तर मला म्हणे की उद्यापासून मी कामाला येणार नाही. मला यश राजीवला तिच्या जागी जर मी असतो ना तर मी सुद्धा हेच केलं असतं. तू तिच्याशी कसा वागलास ना ते जरा आठव. तू फार वाईट वागलास तिच्याशी. तिच्या सेल्फ रिस्पेक्टच्या चिंधड्या उडवल्यास तू. आणि तुला असं वाटतंय की तू तिला जरा काही बोललास. आणि हे सगळं का? तर ती आपल्या कामात सिन्सिअर होती म्हणून. आय डू अग्री SP की आपल्या कंपनीला एवढं मोठं असाइनमेंट तिच्यामुळे मिळालंय. पण हे तिचं कामच होतं आणि आपण तिला त्याचे पैसे दिलेत. हे बघ यश, प्रत्येक गोष्टीचा मोबदला पैशात देता येत नाही. आणि जर तसं असेल ना तर तिने आपल्या कंपनीचा खूप मोठा फायदा केलाय. त्यामुळे तिला बोलव ना आपल्या कंपनीत परत. मला माहिती आहे तू कितीही घमंडी असलास ना तरी तू कृतज्ञ नाही आहेस. आणि म्हणून मी तुला सांगतोय तिला परत बोलव. आणि आता तुझ्याकडे दुसरा कोणता पर्यायही नाहीये. ती परत यायला तयार होईल. तू स्वतः जर तिला बोलवायला गेलास तर नक्की तयार होईल. ठीक आहे, मी ती अशी बोलायला तयार आहे. कुठे राहते ती? वेअर डज शी स्टे? खरंच? यू सिरियस? करू तिला कॉल? हो, खरंच कॉल कर. अरे हो, कमाल आहे. आत्तापर्यंत तू माझ्या मागे लागला होतास की मी तिला बोलवायला जाऊ म्हणून. पण आता मी बोलवायला तयार आहे तर तुला विश्वास होत नाही. हो यश, माझा विश्वास बसत नाहीये. कारण यश राजीव कोणाकडे आपले हात पसरतोय मदतीसाठी ही गोष्ट मला पटतच नाहीये. एनिवेज, मी फोन करतो तिला. SP, पण तिला हे मात्र सांगू नकोस की मला तिला भेटायचंय. तिला असं सांग की तुला तिला भेटायचं. नाहीतर जर का तिला कळलं की मी बोलवतोय तर ती येणारच नाही. नाही यश, मला उलटं वाटतं. मला वाटतं की तू बोलवतोयस हे तिला कळलं ना तर ती येईल. कारण अरे मी ह्या आधी पण तिला बोलवायचा प्रयत्न केलाय. अरे तिच्या लगेच लक्षात येईल की मी हे सगळं तिला कंपनीत परत यायला कन्व्हिन्स करायला करतोय म्हणून. अरे मी सांगतोय ना SP की तू जर का बोलवलंस तिला तरच ती येईल. तू कॉल केलास तरच ती येईल. कारण हे बघ, कारण तू नेहमी तिची मदत केलेली आहेस आजपर्यंत. आणि तसंही ती तुझ्यावर नाही रागवली, माझ्यावर रागवलेली आहे. त्यामुळे तू जर का कॉल केलास तर ती येईल. आणि जर का तिला कळलं की मला तिला भेटायचं आहे, मी तिला बोलवतोय, तर कदाचित ती येणार सुद्धा नाही. त्यामुळे तूच कॉल कर तिला. ओके, ऑल राईट.
तू सांगतोयस म्हणून मी तिला बोलवतो. पण यश, तिला बोलवू कुठे मी? आता ते सुद्धा मीच सांगायचं. अरे कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कॅफेमध्ये किंवा एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये बोलव ना भेटायला. ओके. बाय द वे यश, थँक्स अ लॉट. थँक्स कशाला? माझं ऐकून तू लेखाला परत बोलवायला तयार झालास म्हणून. एस पी, ॲक्च्युली मीच तुला थँक्स म्हणायला हवं. मला कशाला? मला माझी चूक दाखवल्याबद्दल. यू आर ऑलवेज वेलकम यश. मी बोलून तर गेले, पण माझ्याच्याने पैसे परत करणं शक्य होणार आहे का? त्याबाबत सुद्धा लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. अगं किती वेळ त्याच गोष्टीचा विचार करणार आहेस तू लेखा? ताई, मनात कुठला विचारच येणार नाही. असं कसं होईल? मला बाकी गोष्टींचं काही वाटत नाही, पण त्या यश राजीवचे पैसे कसं परत करायचे हाच विचार सारखा मनात येतो. जर माझ्याकडे आता 1 लाख रुपये असते ना ताई, तर ताबडतोब जाऊन त्या यश राजीवच्या तोंडावर मारून आले असते. पण ह्या जर तरच्या भाषेला काही अर्थच नसतो. मला पण या पैशांचं खूप टेन्शन आलंय. लेखा इतके पैसे कसे उभे करणार आहेस तू? ताई, मी दुसरी नोकरी शोधीन ना, आणि काही नाही झालं ना तर पुन्हा पूनम मॅमकडे जाईन. त्या नक्की मला नोकरीवर परत ठेवतील, आणि मग हळूहळू पैसे जमा करून त्यांचे सगळे पैसे परत करेन. अगं असे थोडे थोडे करत किती दिवस पैसे फेडत राहणार आहेस तू? आणि हे सगळं त्यांना तरी पटणार आहे का? लेखा, तू त्यांचे पैसे परत करू शकले नाहीस तर ते त्रास नाही ना ग देणार तुला? म्हणजे त्या खासगी बँका कशा वसुलीसाठी माणसं पाठवतात ना, तसं काही? ताई प्लीज, भलते सलते विचार डोक्यात आणू नकोस. ते लोक तसं काहीही करणार नाहीये, आणि मी काय त्यांच्याकडनं कर्ज घेतलेलं नाहीये. हे बघ ताई, तू नको या सगळ्याचा विचार करू. मी आहे ना, मी बघीन काय करायचं. प्रॉब्लेम माझ्यामुळे झालाय. आता तो सोडवायचा कसा ते माझं मीच ठरवीन. लेखा, ह्यावर मला एकच उपाय दिसतोय. कोणता? तू पुन्हा ती कंपनी जॉईन करावीस. ताई, तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? हो, कळतंय मला. निदान पैसे परत करण्याचा प्रश्न तरी उद्भवणार नाही. आणि हे बघ, नोकरी तू सोडलीस, त्यांनी तुला कामावरनं काढलेलं नाहीये. म्हणजे तू रिक्वेस्ट केलीस ना, तर कदाचित कामावर परत घेतील ते तुला. म्हणजे मला तरी असं वाटतंय. ताई, या पर्यायाचा मी विचार सुद्धा करू शकत नाही, आणि माझा ऐकशील तर तू सुद्धा हा मनातून विचार काढून टाक. जर मला तीच नोकरी पुन्हा जॉईन करायची असती तर मी पहिले ती नोकरी सोडलीच का असती? अगं पण मी हॅलो सर. हाय लेखा, कशी आहेस ग? मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? मी पण बरं आहे. बाय द वे, फोन अशासाठी केला, मला सांग तू संध्याकाळी काय करतेस? फ्री आहेस? हातात नोकरी नसलेला माणूस दिवसभर फ्रीच असतो सर, आणि माझी सुद्धा तीच गत आहे. कमॉन लेखा ग, अशी काय बोलतेस? डोंट गिव्ह अप. हे बघ, सगळं काही ठीक होईल. मला सांग, आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये भेटलो होतो त्या रेस्टॉरंटमध्ये संध्याकाळी भेटशील? परत तुझ्याबरोबर कॉफी प्यायचा मूड होता. ऑफकोर्स तुझी हरकत नसेल तर. नाही सर, मी नाही येऊ शकणार. पण तू म्हणालीस की तू फ्री आहेस म्हणून. सर, आपल्या दोघांनाही माहिती आपण भेटल्यानंतर कुठल्या विषयावर बोलणार. आपण
पुन्हा पुन्हा तोच विषय दळत राहायचं. बरं, आपल्या चर्चेतून निष्पन्न काही होणार आहे तर नाही, मग का तुम्ही उगाच स्वतःचा वेळ वाया घालवताय? बरं ठीक आहे, पण लेखा, अगं चांगला मित्र म्हणून मी तुला बोलवलं तरी सुद्धा तू नाही येणार. तुझ्या या गप्प बसण्याचा अर्थ काय, हो की नाही? मी येईन, पण माझी एक अट आहे. कळली कोणती अट? ऑफिसचा विषय काढायचा नाही, बरोबर ना? बरोबर. मग नक्की ना? संध्याकाळी मी तुझी वाट बघतोय, बरोबर 7:30 पर्यंत ये. ओके? ठीक आहे, मी फोन ठेवते. बाय. बाय. हॅलो सर. हाय. बाय द वे लेखा, तुला ड्रेस खूप छान दिसतो. तू स्वतः डिझाईन केलास का? मी नाही. तुम्ही माझी मस्करी करताय ना? अगं मस्करी काय? अच्छा अच्छा अच्छा, तुला असं म्हणायचं आहे की तुझ्या डिझाईन्स यापेक्षा जास्त चांगले असतात, राईट? सर, आज तुम्ही मस्करीच्या मूडमध्ये दिसताय का? तू कॉफी घेणार? चालेल. एक मिनिट बेटा, दो कॉफी. सर, तुम्ही अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये. कोणता प्रश्न? तुम्ही आज इतक्या चांगल्या मूडमध्ये कसे काय आहात? अगं लेखा, आपण जेव्हा आपल्या चांगल्या मित्राला किंवा मैत्रिणीला भेटतो तेव्हा आनंद होतोच ना. ओके. बाय द वे, तुम्ही मला इथे का बोलवलं होतं? लेखा, तुला त्याने नाही, मी बोलवलंय. लेखा थांब, प्लीज थांब. बघ मी सांगतोय म्हणून थांब. लेखा, त्या दिवशी ऑफिसमध्ये जे घडलं त्यासाठी आय एम वन्स अगेन व्हेरी व्हेरी सॉरी. तुझा प्रॉब्लेम न जाणून घेताच मी विनाकारण तुझ्यावर रागाच्या भरात ओरडलो. इट्स ओके. मी सगळं विसरले आणि मनातनं सगळं काढूनही टाकलं. ग्रेट. सो कधीपासून तू परत कंपनी जॉईन करतेस? मिस्टर यश राजीव, मी सगळं विसरले याचा अर्थ हा नाही की मी तुमची कंपनी पुन्हा जॉईन करते. प्लीज तुम्ही मला गृहीत धरू नका कधी. लेखा, हे बघ, आता तू जरा जास्तच ताणून धरतेस. अगं यशनी तुला सॉरी म्हटलंय ना, मग आता आणखी काय प्रॉब्लेम आहे? डबल सॅलरी. मी तुझा पगार दुप्पट करायला तयार आहे लेखा. मी आता हाच विचार करत होते. तुम्ही अजून पैशाचा माज कसा दाखवला नाही. तुम्ही जर माझ्यावर दया दाखवून मला नोकरी परत देत असाल ना, तर मला ती नको आहे.
नकोय तुमची डबल सॅलरी. आणि मी हे सगळं रागाच्या भरात बोलत नाही. तर मी एक खूप सामान्य मुलगी आणि म्हणून मे बी तुमच्यासारख्या मोठ्या कंपनीत काम करायची माझी लायकी नाही. आज तुम्ही स्वतः मला पुन्हा नोकरीवर ठेव. उद्या जर माझी डिझाईन्स नाही आवडली तर तुम्हीच मला वाटेल तसं बोला आणि ते मला सहन होणार नाही. झालं बोलून. आता माझं ऐक. हे बघ लेखा, मी तुझा पगार दुप्पट करतोय ह्याचं कारण हे नाही की मला तुझ्यावरती दया आली. लेखा, तुझ्या कामामुळे कंपनीला लाखोंचा फायदा होतोय म्हणून मी हे सगळं करतो. आणि तू जर का परत जॉईन केलंस तर मला आनंद होईल. कंपनीला गरज आहे तुझी लेखा. नाही म्हणू नकोस. इतका मोठा निर्णय मी घाईने नाही घेऊ शकत. मला थोडासा वेळ हवा. लेखा, अगं कॉफी तर घेऊन जा. नाही नको, मला उशीर झाला, मी निघते. लेखा लेखा वेट प्लीज. एसपी, जाऊ दे तिला. मला नाही वाटत की कोणाच्या ते सांगण्यावरनं काही करेल. आता तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक बघितली आज मी. नमस्कार गुरुजी. नमस्कार. या बसा. तातडीनं बोलवून घेतलं. लेखाच्या बाबतीत कुठली गोष्ट लपवून ठेवत नाहीच मी तुमच्यापासून. तुम्ही तिच्या भूतकाळाबद्दल जे सांगितलं होतं ते खरं निघालंय. लेखाचं यापूर्वी एक लग्न झालंय, पण तेव्हा ती खूप लहान होती आणि ते सुद्धा तिच्या मर्जीविरुद्ध झालंय. हे बघ, विधिलिखित काही केला टळायचं नाही, पण माझं म्हणणं ध्यानात ठेव. या मुलीच्या ललाटी विधात्यानं राजयोग लिहिला आहे, पण तो राजयोग दुसऱ्या लग्नानंतरच सुरू होणार आहे. तीच समस्या आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तिचा पुनर्विवाहाचा योग आहे आणि गोष्ट चांगलीच आहे. जे झालं गेलं ते गंगेला मिळालं, पण तिच्या दुसऱ्या लग्नासाठी स्थळ कुठे बघू? त्याची काही गरज नाही. पण एखादं स्थळ काय स्वतः चालून येईल का घरी? नाही, पण आपण हालचाल काही करायला नको का? त्यातनं आपली मुलीची बाजू आणि आर्थिक परिस्थिती अशी आहे की 4 स्थळ स्वतःहून येणार पण नाहीत. हे बघ, मुलं बघायला सुरुवात करायला हरकत नाही, पण देव कोणाच्या प्रयत्नांना यश देईल ते काही सांगता येतं नाही. पण माझ्या अंदाजाने एखादं चांगलं स्थळ समोरूनच येईल. हे बघ, तुला काही जास्त काही विचारायचं असेल तर ताबडतोब विचारून टाक. मनात काही ठेवू नकोस. नाही, एक विचारायचं होतं. म्हणजे तिचा अगोदरचा नवरा काही तिला त्रास नाही ना देणार? म्हणजे बिचारीचं सगळं चांगलं चाललेलं असायचं आणि हा मध्येच यायचा. मला तरी वाटतं तिच्या लग्नात कसलंही विघ्न येणार नाही. त्यातून देवाच्या मनात काय आहे ते कोण जाणे. एसपी, आपण जितके प्रयत्न करायचे होते तितके प्रयत्न करून झालेत. आता तिला जसं हवंय तिच्या मनासारखं ती वागेल. पण यश, तू इतकं रिलॅक्स काय आहेस? ती आलीच नाही तर? ती येणार एसपी. मला पूर्ण खात्री आहे ती परत येणार. तुला इतकं कॉन्फिडन्स आहे मला बघून खरंच आश्चर्य वाटते. पण मला सांगशील हा कॉन्फिडन्स तुला कशामुळे आहे? एसपी, जर का तिला आपल्या कंपनीत परत यायचं नसतं तर जेव्हा मी इथे आलो ती तेव्हाच निघून गेली असती. ज्या अर्थी ती इथे थांबली, आपलं संपूर्ण बोलणं ऐकून घेतलं, त्यामुळे स्पष्ट कळतं की ती परत येणार नाही. जर हे कारण असेल तर तू चुकतोय. लेखाचा स्वभावच तसा आहे. ती कोणालाही विरोध न करता मुकाट्याने ऐकून घेते. तू बरोबर बोलतोयस एसपी, पण तरी सुद्धा आधीच्या लेखात आणि आत्ताच्या लेखात भरपूर फरक आहे. तू तिचे डोळे बघितलेस? आधी तिच्या डोळ्यांमध्ये थोडी भीती असायची आणि आता
एक वेगळाच कॉन्फिडन्स, एक वेगळाच आत्मविश्वास. गुड ऑब्झर्वेशन. एसपी, तू तिला तिचा चांगला मित्र म्हणतोस ना? तुझ्या हे लक्षात नाही आलं? पण यश, तू मुलींना इतका क्लोजली ऑब्झर्व केव्हापासून करायला लागलास? इकडची कॉफी छान आहे नाही? याला लेखा आवडू लागली आहे की काय? लेखा, काय म्हणाले ग एसपी? झालं तुझं बोलणं त्यांच्याशी? ताई, तिथे फक्त SP सरच नाही, यश सर सुद्धा आले होते. काय पैसे मागायला आलेले असणार ना? वाटलंच होतं मला. ही माणसं ना स्वतःच्या चैनीसाठी लाखो रुपये खर्च करतील, पण आपल्याकडनं मात्र पै वसूल केल्याशिवाय राहणार नाहीत. ताई, एक मिनिट, मी काय बोलते ते पूर्ण ऐकून तरी घे, मग तुला काय मतं द्यायची ती दे. यश सरांनी मला पुन्हा जॉब जॉईन करायची ऑफर दिली. काय? अगं मग तू विचार कसला करतेस? लगेच जॉईन कर. मी तर म्हणते उद्यापासून जॉईन कर. लेखा, अगं तुझ्या भल्यासाठीच सांगते मी. निदान पैशासाठी तकतक तरी करायला लागणार नाही ग तुला. बर, तुला जॉईन करायचं नसेल तर आणखीन एक मार्ग आहे. कोणता मार्ग? म्हणजे बघ, तू हो म्हणत असशील ना तर मी लगेच स्थळ बघायला लागते तुझ्यासाठी. हा ताई, तू पुन्हा लग्नाचा विषय काढलास? अगं, तुला किती वेळा सांगितलं मला नाही बोलायचंय म्हणून. आणि एक मिनिट, मी लग्नाला होकार देऊन हा प्रश्न कसा सुटणार आहे? अगं म्हणजे उद्या तुझ्यासाठी जे स्थळ बघू, म्हणजे तुझा जो होणारा नवरा असेल ना, त्यांच्याकडनं आपण पैसे घेऊ आणि त्या कंपनीत भरून टाकू. म्हणजे प्रश्न मिटला ना. आणि नवऱ्याला काय पैसे दिले काय नाही दिले काय सारखंच, हो की नाही? काहीतरी बोलू नको सुगाच. अगं, आणि तसंही तुला माहितीये माझं पहिले लग्न झालंय, आता पुन्हा दुसरं लग्न? लेखा, त्या लग्नाला काही अर्थ नाहीये. अन्यायच झालाय तुझ्यावर. आणि आता मी काही ऐकणार नाहीये तुझं. मी तुझं लग्न लावून देणार आणि त्याच्यासाठी स्थळ पण बघायला सुरुवात करणार आहे. ताई, मी चुकीच्या वेळेला आलो वाटतं. आता काही न बोलता इथून गेलेलं बरं. दुर्गेश, तू कधी आलास? काय नाही, आत्ताच. काही काम होतं का तुझं? उदय साहेब आहेत का? माझं त्यांच्याकडे काम होतं. अरे, उदय काका ॲक्च्युली घरी नाही आहे. तो बाहेर एका कुठल्या तरी फंक्शनसाठी गेलाय आणि रात्री लवकर येईल असं मला वाटत नाही. ठीक आहे, मी येतो नंतर. थांब रे, जाशील. आणि काय रे, जर उदय साहेब घरात नसतील तर घरातल्या दुसऱ्या कोणाशी बोलायचंच नाही असं काही कोणी सांगितलंय की काय तुला? का तशी काय सक्त ताकीद वगैरे मिळाली आहे तुला? हा? नाही नाही, तसं काही नाही. बस बस रे. असं निरखून का बघताय माझ्याकडे? नाही, काही नाही. बोला ना, असं का बघत होतात? दुर्गेश,
जेव्हा जेव्हा मी तुला भेटतो, तुझ्याकडे पाहतो, तेव्हा नेहमी मला असं वाटत असतं की आज जर मला मुलगा असता तर तोही असाच तुझ्यासारखा तरुण तडफदार असता. कदाचित त्यांनी आपली पार्टी जॉईन केली असती, पार्टीच्या सगळ्या कामकाजात त्यांनी लक्ष घातलं असतं, किंवा कदाचित स्वतःचा बिझनेसही सुरू केला असता. आणि हे असं जर त्यांनी जाऊ दे. या जर तरच्या गोष्टींमध्ये फार मन रमवण्यात काही अर्थ नाहीये. अख्खा दिवसभर मी कामात बिझी असतो, तोपर्यंत या गोष्टीची जाणीवही होत नाही. पण एकदा का संध्याकाळ झाली की मग मात्र मन खायला उठतं. मला कुणाशी तरी बोलावंसं वाटतं. आणि आता तू दिसलास म्हणून वाटलं 2 शब्द तुझ्याशी बोलावेत. दुर्गेश, तुला माहिती असेलच की मला आणि सईला आम्हाला मूलबाळ नाहीये. काही वर्षांपूर्वी 2 गोड गोंडस मुलं आमच्या आयुष्यात आली होती. मी आणि माझ्या बायकोनी, सईनी, आम्ही दोघांनी त्यांना आपलं मानून लहानाचं मोठं करायचं ठरवलं होतं. खरंच किती सुखाचे दिवस होते रे ते. पण देवाच्या मनात काहीतरी भलतंच होतं. ती दोन्ही मुलं जशी आमच्या आयुष्यात आली होती अचानक, तशीच एक दिवस ती निघून गेली. त्यांची नावं होती साहिल आणि लेखा. दुर्गेश, त्यांची नावं तुला कशी काय माहित? ते श्याम काकांनी सांगितलं. दुर्गेश, तू रडतोस? अरे, तुझ्या डोळ्यात पाणी आहे. ते मी मगाशी बोलत होतात ना, तर मला माझ्या वडिलांची आठवण आली. म्हणून. काय करतात तुझे वडील? कुठे असतात? कुठे? ते हयात नाहीत. काय? त्यांना जाऊन बरीच वर्ष झाली. दुर्गेश, अरे आय एम सॉरी. यश सरांचं एक वेगळंच रूप मी बघितलं आज. आत्ता त्यांना माझी गरज आहे असं ते म्हणतात, पण त्यांना खरंच तसं वाटत असेल का? आणि समजा मी पुन्हा जॉईन केलं तरी ते माझ्यावर चिडणार नाहीत किंवा रागाच्या भरात मला वाटेल तसं बोलणार नाहीत याची काय गॅरंटी? माणसाचा मूळ स्वभाव जात नाही असं म्हणतात. यश सरांचा मुळातच स्वभाव चिडखोर असेल तर? पण मी घरी बसून राहिले तर ताई सतत लग्नाचा विषय काढून माझं डोकं खाईल. ऑफिसमध्ये असले तर निदान तो विषय तरी टाळता येईल. नक्की काय करावं तेच कळत नाही. मी खूप वाईट वागलो तिच्याशी. असं वागायला नको होतं. पण मी तरी तिचा एवढा विचार का करतोय? अरे आय एम द बॉस. काम जर नीट नाही झालं तर मी कोणालाही बोलू शकतो, ओरडू शकतो. पण
पण एकदम वेगळीच आहे. SP म्हणतो तेच खरं. मी तिला समजून घ्यायचा प्रयत्नच नाही केला कधी. पण आता ती आली म्हणजे तिच्याकरता एक सरप्राईज असेल ऑफिसमध्ये. पण तिने माझं बोलणं मनाला खूपच लावून घेतलेलं दिसतंय. ती जर उद्या ऑफिसला आलीच नाही तर काय चाललंय हे? तिने माझ्याच कंपनीला जॉईन करावं असं का वाटतंय मला? यापूर्वी असं कधीच झालेलं नाहीये. आणि ह्याच्या मागे बिझनेसचाही काही विचार नाहीये. मग काय आहे? मृदुला, काय ग? मला सांग की उदय भाऊजी कुठे आहेत? ते पार्टीच्या कामासाठी बाहेर गेलेत का? तुझं काही काम होतं का त्यांच्याकडे? अगं माझं काम तुझ्याकडेच आहे, पण जर काय उदय भाऊजी घरामध्ये असेल तर मग मला तुझी बोलता कसं आलं असतं? बरं बोल, काय काम आहे? ऐक ना, मी साठेंना उद्या बोलावलंय. उदय घरी नाहीये, तू जोरातही बोलू शकते. अरे हो की, बरं ते जाऊ दे. मी तुला हे विचारायला आले होते की आता आपण पुढे काय करायचं? नाही म्हणजे आपण जर का तयारीला सुरुवात केली तर मग सानिकाला आणि घरच्या इतरांना संशय येईल. तयारी करायची काय गरज आहे? असं कसं म्हणतेस तू? आता मुलीला बघायला येतात म्हटल्यानंतर आपण 4 पदार्थ करणार नाहीत का? काही गरज नाहीये. त्या दिवशी बाहेरून ऑर्डर करून पदार्थ मागव. हे बघ, मुलाकडच्या मंडळींनाही माहीत असतं की हे पदार्थ मुलीने केलेले नसतात. ते तिच्या आईने किंवा घरात काम करणाऱ्या बाईने असे कोणीतरी केलेले असतात. त्यामुळे उगाच टेन्शन घेऊ नकोस. बाहेरून ऑर्डर करूनच पदार्थ मागव. आता या जुन्या रीती रिवाज सगळं राहू देत, कळलं ना? आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण घरच्यांना कधी सांगायचे? आणि मी असं म्हणते की उद्या सकाळी ना ह्यांच्या कानावरती घालीन. म्हणजे मग कसं? वेळ लागलाय का तुला अजितदादाला हे सगळं सांगायला? तुला काय वाटतं अजितदादा हे सगळं ऐकून तुला काय खूप शाबासकी देईल? मी तुला सांगितलंय ना, ही गोष्ट फक्त तुझ्या आणि माझ्यातच राहायला हवी, कळलं? बरं बाई, तू म्हणतेस तसंच होईल. ग्रेट. मग बघते मी पुढे काय करायचं ते. अगं पण ह्यांचं काय करायचं? मला तर खूप टेन्शन आलंय. साठे आल्यानंतर ह्यांनी विचारलं तर त्यांना उत्तर काय द्यायचं? अगं बाई, साठेंकडची माणसं संध्याकाळी येणार आहेत ना, मग संध्याकाळी अजितदादा घरी असतो कुठे? विषयच संपला. हो पण साठ्याने जर काय विचारलं की सानिकाचे वडील कुठे आहेत, मग आपण त्यांना काय सांगायचं? काय ग, सांगूया काहीतरी. फॅक्टरीत अचानक काम निघालं म्हणून त्यांना जावं लागलं. आयत्या वेळेस काही सांगता येईल ग. समीरा, तू ना खूप प्रश्न विचारते, ते आधी बंद कर. आणि असं सुद्धा साठेंकडची माणसं येतील तेव्हा अजितदादा तिथे नसलेलाच बरा, कारण त्याच्या असण्याने जमलेलं लग्नही मोडू शकतं. मावशी, मावशी, आज तुझ्या आधाराची खूप गरज भासते मला. खूप गरज भासते मावशी. मला आज तुझ्याशी खूप बोलायचंय, माझं मन मोकळं करायचंय. तू लेखाच्या विचाराने डिस्टर्ब होतेस म्हणून आम्ही तुला वेडं ठरवलं. मावशी, पण तू जसा लेखाचा विचार करतेस ना तसं मीही करतो. मलाही तिची खूप आठवण येते मावशी. पण आपल्यात फरक काय माहिती आहे मावशी?
असं तू जाहीरपणे व्यक्त करतेस ना, मला तसं करता येत नाही मावशी. मी सगळं मनात ठेवतो.